हॅलो, वेलकम टू नेक्स्ट व्हिडिओ. तर आज आपण रेसिपी बघणार आहे आणि रेसिपीचं नाव आहे ढवारा मटन, जे आता सध्या ट्रेंडिंगला आहे. तर इथे मी अर्धा किलो मटन घेतलेलं आहे. त्याला 1 चमचा मीठ लावून घेतलं आहे आणि 1 चमचा हळद टाकली आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर 1 चमचा तेल घातलं आहे आणि हे मी प्रॉपरली मिक्स करणार आहे. हळद पूर्ण व्यवस्थित मटणाला लागली पाहिजे. हे पूर्ण व्यवस्थित मिक्स करून मी हे मॅरिनेट करणार आहे 1 तास. आपण जो रश्श्यासाठी मसाला बनवणार आहे ना, त्याच्यासाठी आपण सुका खोबऱ्याची 1 वाटी घेतली आहे आणि ती डायरेक्ट गॅसवर ठेवणार. आपण डायरेक्ट फ्लेमवरती ठेवणार आणि अशा प्रकारे आपण त्याला भाजून घ्यायचं आहे पूर्ण ब्लॅक होईपर्यंत. तर ह्या ढवारा मटनची खासियतच आहे की हे एका मोठ्या पातेल्यात शिजवतात जास्त क्वांटिटीमध्ये. कुकरमध्ये हे मटण शिजवत नाहीत. त्यासाठी मी पण एक पातेलं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं आहे आणि एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा फ्राय करायचा आहे. कांदा पूर्ण गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं मटण टाकणार आहे. त्याला प्रॉपरली तेलामध्ये फ्राय करून घेणार. 5 ते 10 मिनटं ह्याला असंच तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्याला आपण मीडियम हीटवरती शिजवणार आहे. तर ह्याच्यासाठी एक वरती प्लेट घेतली आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. तर 2 मिनिटांनी ज्यावेळेला हे पाणी शिजणार त्यावेळेला हे पाणी आपण परत त्या मटणामध्ये टाकायचं जे शिजणार. तर साईडला मी एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे सोलून. तो पण मी गॅसवर ठेवला आहे. मसाल्यासाठी आपण त्याचा वापर करणार आहे. तो पण आपल्याला पूर्ण ब्लॅक करून घ्यायचा आहे, कारण आपल्याला मसाला म्हणजे काळा मसाला बनवायचा आहे आपल्याला. तर अशा प्रकारे तो पूर्ण काळा करून घ्यायचा आहे. साईडला जे आपण मटण शिजवायला ठेवलेलं त्याच्यावरचं पाणी गरम झालेलं असणार आहे तोपर्यंत ते आपण मटणात टाकायचं आहे. अळणी रस्सा बनवायचा आहे आपण त्यासाठी. आणि आता मसाला बनवण्यासाठी आपण भाजलेलं खोबरं घेतलेलं आहे, 8-10 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरं, 3 चमचे तीळ आणि 1 अख्खा भाजलेला कांदा आणि कोथिंबीर घेतलेलं आहे. तर या सगळ्याची पेस्ट बनवायची आहे आपण. तर इकडे मटण शिजलेलं आहे आपलं. अर्धा ते पाऊण तास लागला हे मटण शिजायला प्रॉपरली. तर हे मटण म्हणजे अळणी रश्श्यातून हे मटण सेपरेट करायचं आहे. आता रश्श्याच्या फोडणीसाठी दुसऱ्या एका पातेल्यामध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि परत एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून. तो आपल्याला पूर्ण गोल्डन ब्राऊन होऊपर्यंत परतायचा आहे तेलामध्ये. अशा प्रकारे कांदा परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये 3 चमचे लाल तिखट टाकायचं आहे, 2 चमचे गरम मसाला आणि 1 चमचा किचन किंग मसाला मी टाकलेला इथे. हे सगळे आपल्याला तेल सुटेपर्यंत मसाले फ्राय करायचे आहेत. त्याच्यामध्ये आपण जो मसाला बारीक केलेला त्याचा रंग असा असणार आहे, कारण आपण खोबरं पूर्ण काळं होऊपर्यंत भाजलेलं, परत आपण कांदा पण पूर्ण काळा होऊपर्यंत भाजलेला, त्यामुळे मसाल्याचा रंग पण काळाच येणार आहे. तो मसाला आपण टाकायचा आहे. त्यानंतर तो फ्राय करायचा तेल सुटेपर्यंत. 2 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे त्या मसाल्याची. त्यानंतर आपण पाणी जे सेपरेट करून ठेवलेलं आहे ते त्या मसाल्यामध्ये टाकायचं आहे आणि असा रस्सा बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर पाणी ॲड करायचं आहे. एवढी पातळ कन्सिस्टन्सी असायला पाहिजे त्या रश्श्याची. त्यानंतर मी 2 चमचे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. त्यात थोडं पाणी टाकून त्याची स्लरी बनवायची आहे. रश्श्याला अशी खळखळून उकळी फुटली की आपण त्याच्यामध्ये शिजवलेलं मटण टाकणार आहे. शिजवलेलं मटण टाकून व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जी ज्वारीच्या पिठाची स्लरी बनवलेली होती ती ह्या रश्श्यामध्ये टाकायची आहे. याच्यामुळे रश्श्याला एक छान टेक्स्चर मिळतं. मस्त अशी भरपूर कोथिंबीर वरून टाकायची आपल्याला. त्यानंतर आपला हा रस्सा तयार आहे. या रश्श्यासोबत आपल्याला भाकरी चुरून खायची आहे. आणि तयार आहे आपलं ढवारा मटण. मी सोबत अळणी रस्सा पण दिलेला आहे. कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.